मंडळी, आजचा व्हिडिओ थंबनेल बघून तुमच्या ध्यानातच आला असेल. महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, कारण सवय एक आणि आजार दोन असं ह्या व्हिडिओच्या आजच्या माहिती तुम्हाला मी देणार. मंडळी, तुम्ही बघता दारू पिल्यानंतर माणूस जास्त प्रमाणात पाणी पित नाही. दारू पिल्यावर माणूस पाणी जास्त पिलं की माणसाला थोडस मळमळ केल्यागत वाटतं किंवा पोट फुल झाल्यागत वाटतं. त्यामुळे माणूस दारू जास्त पितं पण पाणी कमी पितं. ह्या कारणाचा आणि ह्या आजाराचा काय ताळमेळ आहे आणि कनेक्शन काय आहे हे आज ह्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. दारू पिल्यानंतर माणूस कमी प्रमाणात पाणी पितं आणि तिखट खायचा जास्त प्रयत्न करतो. जे लोक तिखट खात नाही ते लोक डाळ, फुटाणे, वाटाणे, चकण्याला असं काहीही खातात. पण चकना खाल्ल्यानंतर खरं तर माणूस दारू पिल्यानंतर चकना खातो. चकना खाल्ल्यावर पाणी का पित नाही? पाणी प्यायची इच्छा का होत नाही? ह्या कारणामुळे काय होतं, माणसाच्या शरीरामधलं पाणी सुकतं. पाणी सुकल्यामुळं माणसाच्या रक्तात जी दारू भिनलेली असते ती दारू माणसाच्या रक्तामधून दारू पूर्ण शरीरामध्ये पूर्ण पसरते. ती पसरल्यामुळे माणसाच्या शरीरात पाण्याचं प्रमाण एकदम कमी होतं. तुम्हाला मंडळी माहितच असेल, माणसाला 70% म्हटलं तर शरीरामध्ये पाणी लागतं आणि 30% अन्न लागतं. पण माणूस दारू पिल्यानंतर माणसाच्या शरीरात फक्त आणि फक्त 10%च पाणी शिल्लक राहतं. कारण जे पाणी आपल्या शरीरामध्ये असतं ते सुद्धा अल्कोहोल ते पाणी शोषून घेतं. आणि अशा कारणामुळे माणसाला हात थरथरणे, पाय थरथरणे किंवा पॅरालिसिसचा अटॅक सुद्धा येऊ शकतो. हे कारण आणि हे लक्षणं कशी ओळखायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही दारू पिताय पण दारू पिल्यानंतर चकना खाताय, चकण्या खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी जर पित नसाल तर खरंच सावध व्हा. कारण पाणी ही तुम्हाला पूर्ण सर्वस्व, म्हणजे आपलं जीवन हे पाण्यावर चालतं, दारूवर चालत नाही. त्यामुळं दारू पिल्यानंतर चकना खाल्ला किंवा नाही खाल्ला पण पाणी एक ग्लास तरी पाणी प्यायचं. तुम्हाला पोट गच्च वाटेल किंवा दारूची नशा थोडीशी कमी वाटेल, पण पाणी नक्कीच प्या मंडळी. कारण पाणी पिला तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची जी लेवल असते ती मेंटेन राहते आणि पाण्याची लेवल कमी होत नाही. तुम्ही बघता दारू जास्त झाल्यावर काय काय लोकांना उचक्या लागतात, त्या उचक्या थांबत सुद्धा नाहीत. मग त्या माणसानं गोड खाऊन द्या किंवा पाणी पिऊन द्या तरीही त्या माणसाच्या उचक्या थांबत नाही. आणि खरं तर अशा लोकांनाच पॅरालिसिसचा झटका सगळ्यात पहिल्यांदा येतो. आणि ज्या लोकांना उचक्या लागत नाहीत पण दारू जर 2-3 दिवस पिकली नाही तर हातबीत पाय थोडस थरथर करतात, अशा लोकांनी तर खरं दारू पिल्यानंतर पाणी नक्कीच प्यावं. खरं तर दारूचं व्यसन मंडळी वाईटच, पण काय काय लोकांना ही व्यसनच सुटत नाही. पण ही व्यसन सोडायसाठी आपण भरपूर व्हिडिओ चॅनल वरती बनवलेले आहेत, त्या व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. पाणी ही पोट भरून प्यायचं, खरं तर ही ध्यानात ठेवायचं. भलं तुम्ही 2 क्वार्टर प्यायचं तुमचं लिमिट आहे, 1 क्वार्टर प्याला तुम्ही, त्यानंतर तुम्हाला इच्छा झाली थोडस बाबा आता पाणी, आपण चकना खाल्लाय तर थोडस पाणी, तर तुम्हाला अर्धा ग्लास का होईना पण पाणी प्यायचं. राहिलेली दारू तुम्ही तासात 2 तासानं प्या, गडबड करू नका, पण दारू पिल्यानंतर पाणी नक्की प्यायचं. काय काय लोक तर कच्ची दारू पितात आणि वरनं पाणी पितात. अशा लोकांना सगळ्यात धोका मोठा असतो बघा. शरीरात ताकद आहे तोपर्यंत शरीर चांगलं चालतं, पण एकदा शरीरातील हाडं कमजोर झाले, अंगातील कॅल्शियम कमी झालं की माणसाला उतारतं वय चालू झालं की माणसाला खरं तर हा आजार दिसायला चालू होतो. ह्या आजारापासून जर आपल्याला लांबच राहायचे तर दारू पिल्यावर पाणी प्यायचं ही कधीच विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, दारू जास्त प्रमाणात पिणं हे खरं तर थांबवा जरा. का? कारण जास्त दारू शरीरात झाली की अन्न माणूस कमी खातं. अन्न कमी खाल्लं की पोटात नुसती दारूच असते आणि माणसाच्या रक्तात सुद्धा नुसती दारू असते. तुमचं जे मन तुम्हाला जी सांगतं, जी संकेत देतं ते तुमच्या मेंदवापर्यंत पोहोचत नाहीत. मेंदवाला पूर्णपणे अल्कोहोल ब्लॉक करून टाकतं आणि ते ब्लॉक झाल्यामुळं तुमचं शरीर पूर्ण मेंदवाच्या कंट्रोलमध्ये असतं आणि मनाचं तर विचारच तिथं येत नाही. मन कितीही संकेत दिलं तरी मेंदू ते संकेत जवळ सुद्धा येऊन देत नाही. आपण म्हणतो ना, मोबाईलचं जॅमर लावलेत, मोबाईलला रेंज येत नाही, असं ते प्रकार असतात. त्यामुळे मंडळी बघा, शरीर खूप सुंदर आहे, त्याला ठेवायचं कसं हे आपल्या हातात आहे. आणि दारूची सवय आहे तर खरंच कमी करा. आजकाल एवढ्या केमिकलच्या दारू यायला लागल्यात, माणसांची घरं बसली खरं तर अक्षरशः दारूच्या पायात. मंडळी, पुढची व्हिडिओ मी देशी दारूचे किती प्रकार आहेत आणि कोणते प्रकार सगळ्यात डेंजर आहेत ही व्हिडिओ घेऊन येणार आहे. ही व्हिडिओ बनवण्यासाठी मला कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी गेलाय.
उद्या किंवा परवा दिवशी ही व्हिडिओ आपल्या चॅनेल वरती पण अपलोड होणार आहे. ही व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण आहे आणि हे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना ह्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे आणि माणसाला ही गोष्टीची माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे बरं का. कारण माणूस देशी दारू पिताना कोणतीही दारू हातात घावल ती पित, कधी टँगो पिल, कधी संत्रा पिल, कधी जीएम पिल, कधी कोणतीही दारू पिल. त्यामुळं माणसाला दारू प्यायची कुठली ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि खरंच तुम्हाला जर आता सुरुवात झाली हातपाय कापाय किंवा काय व्हायला, तर कमीत कमीत मंडळी 4 ते 5 महिने दारू कमी करा. मी म्हणत नाही तुम्ही दारू पूर्ण बंद करा. जिथं तुम्ही 1 क्वार्टर पिताय तिथं तुम्ही 90 प्या किंवा पाऊण क्वार्टर प्या. 90 आणि थोडीशी वर 30-60 काय असतं ती प्या, पण ती जरा टप्प्याटप्प्यात प्या आणि पाणी प्यायला तेवढं विसरू नका. शरीरामधलं पाणी कमी झालं की माणसाचा हातपाय कापायला चालू होतं. नाहीतर मग माणसाचे शरीर तर तुम्हाला माहित आहे सगळ्यात जास्त म्हणजे लिव्हर डॅमेज होतो बघा दारूमुळे. पण लिव्हर ही आपल्या शरीरात अशी गोष्ट आहे ही रिकव्हर केली जाते. कितीही खराब झाला तरी त्याला पहिल्यासारखा आहे असा करता येतो. पण 90% जास्त खराब झाला तर लिव्हर सुद्धा संपून जातो. एकदा का माणसाच्या शरीरातला लिव्हर संपला की त्या माणसाचा निरोप आलाच म्हणून समजायचं. मंडळी आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आजची कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.